महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का कोट्याधीश माणसं आहेत पण अजून एकही घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि तिघांना माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार झटका तीव्रच येणार. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तू काय बिबट्या होता का झुंज द्यायला? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. व्याजाचा धंदा करणाऱ्या माणसाने माझा परपंच चांगला होईल हे स्वप्नात सुद्धा पाहायचं नाही. नाही नाही, तुझ्या पोटी असा पोऱ्या जन्माला येणार, तुला भिकारी करणार. आणि अशी आहेत ज्या ज्या लोकांनी टक्क्यावर धंदे केले, टक्क्यावर म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, अख्खी म्हातारपणी ईडी होऊन गावात हिंडतात. ईडी होऊन कुत्रीचा मुका घे, बोकडाचा मुका घे, खला ही माणसं नीट म्हणत नाही. हे मी बोलत नाही, तुम्हाला पुरावा देतो ना. राम श्रीमंत आहे का रावण? रावण नियमानं कोणी कोणाला मारायला पाहिजे? रावणाने. पण रामाने रावण का मारला? रामाची संपत्ती दैवी आहे आणि रावणाची संपत्ती आसुरी आहे. आसुरी संपत्ती मरात नीट आहे का? ओवी फिरवायची आपल्याला. पहिली ओवी आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ. मोबाईल बंद करत आणि खाली बस निवांत. मला इकडे नादी लावलंय, खालून खटका लावलाय. ते शेजार त्याला तपास त्यातही चालू असेल नाही तर. अभ्यास ओवी सोड नका, मजा राहत नाही त्याला. बारीक आहे का? 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत. किती? 473. आणि 473 ओव्यांमध्ये फक्त 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. नीट आहे का बरं का? पण दैवी संपत्तीला 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीला फक्त 6 गुण आहेत. पण ओव्या जर वाचल्या तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. संपत्ती आली तर दया येत नाही, दया जर आली संपत्ती येत नाही. आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय देव अजून कीर्तनाला सुरुवात झाली नाही. 3 ओव्या फिट करा आणि आता कीर्तनाला सुरुवात करायची. तुमची नावाची बऱ्याच दिवसाला गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे परत नाही गाठ घेतली तरी चालेल, शेवटची भेट समजा आपली. पण कीर्तनाला दरिद्र्यवानी बसायचं नाही, तोंड यायचंच नाही. लांब बसायचं. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. म्या जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावर आणि कीर्तनाला बसायचं जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, पहिलंच काही कळलं नाही पुढं काय कळायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर असली अभंगात जाग्यावर विचारायची. ओपन चॅलेंज. ओपन कोणीही विचारायची कधीही. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय समज. आणि तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? आम्ही काय कीर्तनकार आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. आम्ही काय कीर्तनकार आहे का? आमचा बाप पांडुरंग आहे, आमची आई रुक्मिणी आहे, आमचा भाऊ पुंडलिक आहे, आमची बहीण चंद्रभागा आहे. आम्ही लेकर आहे. आपण फक्त फेटा बांधायचा, कमर बांधायचा. पांडुरंग काय रे?
तो बुद्धी देईल तसं कीर्तन. तुका म्हणे मद तुम्हाला एक वाक्य सांगा. बाहुली आपण आहे, दोरी कटेवर उभी आहे. बाहुली आपण आहे, पण बाहुलीची दोरी कटेवर उभी आहे आणि त्याच्या शेजारी मस्तपैकी नाकात नथ घालून विखरू खोईने उभी आहे आणि दोघांकडे अख्खं जग सांभाळायचं काम आहे. ते दोरी ओढतील तसं आपण जगायचं. मग राजाचा रंकही होऊ शकतो, रंकाचा राजाही होऊ शकतो. 18व्या अध्यायात एक शब्द आहे, इष्ट अनिष्ट आणि इष्ट इष्ट. इष्ट अनिष्ट आणि इष्ट इष्ट म्हणजे उत्तम मध्यम आणि कनिष्ठ. कटेवरच्या पांडुरंगाने दोरी फिरवली तर प्रारब्ध उत्तमही होईल, प्रारब्ध कनिष्ठही होईल आणि प्रारब्ध मध्यमही होईल. 3 टप्प्यात होईल. एक तर फार चांगलंही होईल, मध्यही होईल, यदा कदाचित राजा रंकही होईल, रंक राजाही होईल. रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागेल, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकेल आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडीखाली मरू शकेल. त्याच काय हे सूत्र कटेवरच्या देवाकडे आहे. आणि देव किती सज्जने पहा. आपण एक मुलगा डॉक्टर केला तर छाती ठोकतो, एक मुलगी इंजिनियर केले तर छाती ठोकतो. विश्व सांभाळतो पण मी केलं नाही म्हणतो. विश्व सांभाळतो. आपण पैसे घालून सरपंच होतो तरी लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझ्या इतका येडा माणूस ह्या गावात एकही नाही. तू एकटाच येडा आहे का? तू 13 लाख घालून सदस्य झालाय. तू म्हणतो मी सदस्य आहे. तू सदस्य नाही, तुझा गेम केलाय गावाने 13 लाखात. आपण काहीच करीत नाही. मला एक वाक्य सांगा. नाकाच्या शेंड्यात दृष्टी ठेवून शेजारी आईसाहेबांना कटेवर उभा करतो आणि ब्रह्मांडाचा धनी अख्खं विश्व सांभाळतो. विश्व आणि त्याची आपण लेकर आहेत. ते म्हणे मी कोण, तू कोण आहे, तू अय कोण, तू 4 धाबे 3 पंप म्हणजे शेट आहे का तू? 100चा प्याला म्हणजे गावाचा बाप झाला का तू? तुया काय काय 2 वेळा तुया पोरानं तुला लाईट बंद करून आणलं. तू कोण आहे, तू कोण आहे तुम्ही? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती. त्याला काय अडचण काय? गडी येतो त्याला काय? तो महिन्याला बायको करू शकतो. त्याला काय? माझा पाय लागला. तुझा पाय तसाच आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतो ना 1.5 एकर इकून आला. तो इकडं काय देवाला? कोण आहे तुम्ही? आपण सगळे पांडुरंगाचं लेकरू आहे हे ध्यानात ठेवा. आपण कोणीच नाही आहे. काय तुमच्या हातात आहे मला सांगा? काहीच नाही. त्याने ठरवलं, संपला विषय. त्याने ठरवलं तर वेश्येच्या मुलीचं मंदिर बनवलं नाही, स्वतःच्या पायाजवळ घेतलं. त्याच्या मनात आलं तर त्याला काय? त्याच्या मनात जर आलं तर ब्रह्मांड नायकाची बायको वनवासाला जाऊन वल्कले नेसू शकते आणि झोपडीत राहणाऱ्या काकाची बायको पांडुरंगाला भेटायला त्याला देव आले. विदुर काकाच्या पत्नीला देव भेटायला गेलेत की नाही? काकाच्या पत्नीला देव भेटायला गेलेत आणि देवाची बायको वल्कले नेसून वनवासाला गेली. त्याचं काय येऊन बसलं? ठरवलं काय? म्हणून आता कीर्तनाला सुरुवात करायची आहे. आता फक्त तुम्हाला 3 सूचना मांडल्या. आता फक्त बोलावं लागेल. बोललं तर कळेल, नाही तर सगळं मिटलं. आता सुरुवात फक्त फटाफटा बोलाय. आता फक्त फटाफटा बोललं तर कळेल. अभंग आज काकड्याच्या मालिकेतला, भुपाळीच्या मालिकेतला एकनाथ महाराजांचा अभंग आहे. वारकऱ्यांच्या पाठ आहे आणि हा अभंग रोज काकड्यात म्हटला जातो. अभंगाला सुरुवात फक्त फटाफटा बोलायचं आहे. तुमच्याकडे सगळं आहे.
आहे किंवा नाही बोला. गाडी आहे, बंगला आहे, जमीन आहे, सगळं आहे. गाडी, बंगला, पप्प्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळी, हिटर, फिटर, एअर, वाफे, चिंगळ्या, कांदे, गोन्या, बकर, अंडे, लाटणं, पलपट, फुकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, किचन, ओटा, बेड, शिवाज, सगळं आहे. आहे सावधराव आहे. माझं म्हणणं आहे तुमच्याकडे सगळं आहे, पण दोन गोष्टी नाहीत. एक समाधान आणि दोन आनंद. सगळं आहे, पैसा आहे, पैशाला ऊत आलाय, ऊत. कोण गरीब आहे ह्या जगात? हे राजकारणी लोक म्हणतात आम्हाला लोकांची गरिबी दूर करायची आहे. गरीब आहे कोण? कोण कीर्तनात बसलेला गरीब आहे एवढा 10,000 लोकांमध्ये? त्यानं फक्त बोटवर करायचं. त्याला मी 10 मिनिटात इथं श्रीमंत करणार. कोण गरीब आहे? गरीबा इतकी दारू कोणीच पित नाही. गरीबा इतकी कचेरीत गर्दी कोणचीच नाही. गावठी भाषे सांगा, गरीबा इतका किडाच कोणा नाही. कोण गरीब आहे इथं? इथं 2 रुपये दुधाला भाव वाढलं तर 2 रुपये भाव वाढला तर मोर्चा. कांद्याला भाव नाही मोर्चा. सोयाबीनला भाव नाही मोर्चा. सगळ्यात महाग दारू आहे. कधी दारुडे रोडवाले. आता इथं 5-6 बेवडे बसले. तुम्ही कधी देवाला निवेदन दिलं? कधी दिलं का तहसीलदाराला निवेदन? का दारू प्यायला परवडत नाही? काढला का मोर्चा? मग गरीब कोण आहे? गरीब कोणाला म्हणतात माहिती का? ज्याला शरीर मिळूनही ज्यानं भजन केलं नाही तो गरीब आहे. ऐका, तुमच्याकडे सगळं आहे, फक्त काय नाही, समाधान नाही. आता बोला पटकन. समाधान गेलंय का घालवलंय? सावध राहा बरं का, बोललं तरच कळत नाही तर काही कळायचं नाही. नीट बस. समाधान गेलंय का घालवलंय? करेक्ट, समाधान घालवलंय. आता उलटे फिरा. समाधान नव्हतं का? होतं, परंतु ते आपण घालवलंय. प्रश्न असा आहे, समाधान गेलं नाही, घालवलंय, पण का गेलं? उत्तर ऐका. घरात कचकच आली का समाधान जातं. नीट ऐका बरं. आणि आज प्रत्येक घरात कचकच आहे, नुसती भांडणच आहे घरात. 100 माणसं तर तेच, नवरा बायको तर तेच, नुसती कचकच. आणि कचकच आली का समाधान गेलं. पाया पडतं तुमच्या, जेवताने तरी समाधानी राहा. हे सगळं पोटासाठीच करायचं आहे. याला लागतं काय? 2 चपात्या, 1 वाटीवर भात, बरे, आणि वाटीभर भात आणि वाटीभर कालवण. काय लागतं याला? पण जेवताना तरी समाधानी राहा. नवरा बायको दोघंचे, काय भांडण व्हायचं काम आहे? म्हातारा म्हातारीच्या गौऱ्या नदीवर गेल्या, काय म्हातारींना म्हातारीशी भांडायची गरज आहे? काय गरज आहे? आता राहिले का काही शिल्लक? नातू पाहिलेत, पंतू पाहिलेत, गुन्ह्या गोविंदानं झाडाखाली बसायचं, जुन्या आठवणी काढून गप्पा काढायच्या, हरिपाठ पाठ करायचा. काही झालंय? काय झालंय? आता नातू पाहिलाय, पंतू पाहिलाय, काय हरिपाठ करायला हरकत आहे? काय नाही वाचता येत, निदान विठ्ठल म्हणायला काय हरकत आहे? मी म्हणतो नाही वाचता येत, लिहाता नाही येत, निदान देवळात बसायला तर काय हरकत आहे थोडा वेळ? म्हातारीला म्हणती कॉलेजला असताना चांगला दिसायचा म्हणून तो या नादी लागले, त्याची फळं आता भोग येते. काय बांधत? म्हातारा म्हणतो शानपणा करू नको, मी काय तुझ्या मागं लागलो नव्हतो, तूच कलवर येऊन नवरी संग आली तेव्हा माया कपावून हसली म्हणून मा हातामाशा झाला. परत नीट ऐका. कचकच आली का समाधान गेलं. ते तुम्ही ते पा, मी कटाळलोय. कचकच गे आली. असं कर, या 2 बॉक्स मध्ये 1 बॉक्स तिकडे फिरव. हा, एक जण एकच फिरवून एक इकडे राहू दे. हा, ते बंद ना, जाय ना पटकन. हा पोरगा आहे ना तुझ्याकडं. त्यातलं दोघातलं एक विक्षेप करणं. ऐकणाऱ्याला करंट लागलाय, त्याला विक्षेप चालला लागलाय. त्या बाजूचं फिरतो का ह्या बाजूचं फिरतो? फिरव पटकन.
अरे ते बंदच आहे बॉक्स. ए बसू दे बसू दे बसू दे. अरे फिरव ना पटकन. तू कोण ती हे तिकडे कोण गेला तू. हे दोन्हीतलं एक फिरव. सोबदार व्हा ना तिकडं. काच तेव्हा हा हे फिरव. हा त्यातलं एक कोणतं इकडे फिरव. हा बास 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 बास. हा आला आवाज. आयुष्य गेलं भोंग्यातून वायरीत. 31 वर्ष भोंग्यातून वायरीतच गेले. बास बास बास. शिट्ट्या मारते वगैरे काहीतरी. विठाला विठाला बाबा आता तुमच्या कानाला ते त्रास करीन. तुम्ही पुढे या. बॉक्स कान पार आउट करून टाकेल तुमचं. तुम्ही उठूनच इथे या. विठाला विठाला कचकच आली का समाधान गेलं. उलट फिरू बर का. एक वेळेस सगळं नसलं तरी चालेल पण समाधान पाहिजे. आणि समाधान जर आलं तर सगळं येत आहे. आणि समाधान जर नसेल तर सगळं असूनही फायदा. फक्त काय मिळवा समाधान. आणि कचकच आली का समाधान गेलं. थोडं घरांमधलं वातावरण आनंदी ठेवा. राहायचं किती दिवस आहे. काय संग न्यायचंय. आणि कुणासाठी कमवायचंय. कमवायचं. एक वाक्य ऐकायचं का. हेनरिकेचे वाक्य आहे. जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी करणे. त्याच्यात तुम्ही मूर्ख आहे. मी महामूर्ख आहे. पोरांना काही करायचं शिल्लकच ठेवलं ना आपण. गाडी झाली. गाडी झाली. बंगला झाला. जमीन झाली. सायपन झाली. लेवल झाली. त्याचं शिक्षण झालं. त्याचं लगीनही झालं. मग त्यानं करायचं काय. त्यानं फक्त आपल्याला नातू दाखवायचा. बस काही कामच राहील नाही. आणि तो नातू आपण बोटाला धरून गल्लीत हिंडायचं. संपला कार्यक्रम. आणि त्या नात्यानं आपल्या नागपुडीत बोट घालायचं. हा आपला पुरस्कार. राहिलं काय. पोरांना जबाबदारी कळू द्या. थोडी जबाबदारी पोरांवर टाका. करू द्या ना त्यांना. नालायकांना फुकाट पोसायला आपण जन्म दिलाय का. आणि सगळं करून त्यांचं म्हणणं आहे तुम्ही काय केलंय. त्याने एका मूर्ख पुरीचं ऐकायचं ना आपल्यावर धावायचं. मग आपण दिंडीत आमच्या बोकांडी यायचं. हा कोणता नाही. कचकच समाधान गेलं का आनंद आलाच. आता उलट आहे का. कचकच आली आणि समाधान गेलं. समाधान जर आणायचं असेल तर कचकच घालवावी लागेल. मिटला प्रश्न. दुसरी गोष्ट गेली. आनंद गेला. आनंदच नाही राहिला महाराज. हे बा एवढी बसलेत कीर्तना. एक तरी आनंदी आहे का पा. एवढ्यांची शेर आहे पा. असे बसलेत कीर्तनाला जस काय मला कावळा शिवायचा आहे. हे मोकळं. आनंदच राहिला नाही महाराज. आणि एक खरं सांगू का. जीवनात काहीच नसू द्या आनंद असू द्या. आता तुमच्या चेहऱ्या तुमचे चेहरे पण माझे चेहरे पण. एवढा प्रवास करून फ्रेश आहे की नाही. तुम्हाला झालंय काय. आनंदच नाही. अजून 5 वर्षाने सरकारला सरकारी दवाखान्यात आनंदाचं इंजेक्शन आणावं लागेल. पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करायचं आणि म्हातारं टुचून आणायचं. आणि इंजेक्शन आनंदाचं मारलं का म्हातारं दिवसभर उड्या आणणार. म्हातारी टुचून आणली का हे. आणि दोघांचा पावर कमी झाला का आनंदच नाही. आता उत्तर आहे का.
आनंद गेलाय का घालवलाय? घालवलाय. आता प्रश्न होता आपला, समाधान का गेलं? समाधान का गेलं? तर कचकच आली. तर आनंद का गेला हिचं उत्तर आहे का? साप आहे ना, साप. साप 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 रस्त्यानं चालताना तोऱ्यात चालणारा प्राणी आहे, त्याला कोणाशी काही घेणं नाही. पण साप जर एखाद्याला चावला, साप तर सापाचं पळायचं स्पीड दुप्पट होतंय. दुप्पट पळतो तो जोरात. का? त्याला मान्य आहे आपण काहीतरी चूक केली, आता आपल्याला कोणीतरी मारणार आहे, मग साप पळतो. वाक्य नीट आहे का बरं का? पण एखाद्या माणसाला जर मी नावाच्या सापाने विळखा मारला तर माणूस मरेल पण मिठी सुटणार नाही. आणि आज तुम्हाला मला नेमकी त्याच सापानं मिठी मारली, त्याचं नाव आहे मी. आपली पंगत आहे बर का आज. आपलं कीर्तन आहे आज. इथं मी आला आणि मी आला का आनंद गेलाच. आणि आज सगळ्या लोकांना काय झालंय? मी 80% महिलांनी मुलगा सुखी व्हावा म्हणून भावाची पोरगी सून केली. इथं 5-6 जणींनी केली. अशी जिरली, तिला लहानाचं लगीन करायला वासलंच नाही राहील. अहो साधी अक्कल पाहिजे. महिला म्हणलं तो तिचा भाऊ आहे, तुमचा भाऊ आहे, तिचा बाप आहे. उद्या भांडण झाल्यावर तो कोणाची बाजू घेईल? तुमची घेईल का भाईने मुलीची घेईल? हा, मग एवढी अक्कल नको. तो उलट म्हणतो माझ्या गुड्डीचा काय दोष नाही बरं का, माझी बहीण खराब आहे. नाही तर बाई गुड्डी पहिल्यापासून चांगली, 10वीला असताना 2दा पडून गेली. तुम्ही नेमका आनंद मी आला की आनंद गेला. झालं फिट. भंगाला आवाज द्या ना, वर आवाज द्या. आला का? हा, आला आला. काय प्रॉब्लेम? ते तुमचं रेग्युलर रोजचं कीर्तनाचं ह्या कीर्तनाचा फरक. भोंग्यांना आवाज सोड ना, आपापिंग खाय. विठाल आहे विठाल. ओवीला सुंदर आहे बरं का. ओवीमध्ये मी आता जे उदाहरण सांगितलं 12व्या अध्यायातल्या ओवीतला एक शब्द येतो, विषय व्याळे मिठी. विषय व्याळे मिठी. मी नावाच्या सापाने विळखा मारला म्हणजे मिठी मारली का आनंद गेला. अजून उदाहरण आहे का? विंचू आहे ना, विंचू 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 एवढाच गडी आहे, पण चालायला इतका फुगीर, कधीच नांगी खाली करीत नाही. तशी काही माणसं आहेत, कालवणाला तेल नाही पण कपडे, बुटाला साबण लावणारी माणसं, इतकी नालायक माणसं आहे बुटाला. महिला मंडळ उत्तर द्या. तुमच्यासाठी नीट बसला. महिला मंडळ, पावडर लावून गोरी झालेली बाई अख्ख्या जगात मला दाखवा. 10 मिनिटं थांबतो मी, वाटलं तर बसून घेतो. होईल गोरी? आता ऐकायचं का नीट? पावडर लावणं हाच मूर्खपणा आहे. पावडरीने बाई गोरी होत असते का? जर मला एक सांगा, ओवी खरी आहे का पावडर खरी आहे? ओवी. पावडरीची ओवी 18व्या अध्यायात. काळे गोरेपण धुतले फिटून येणे. काळेपणा आणि गोरेपणा हा धूल कधी निघू शकत नाही. मग ओवी खोटी. तुम्ही थोबाडाला मोकळा पावडर चोळीता. काही काही पोरींचे इतके चेहरे चांगले होते,
पण पावडर लावून लावून आग्या मोळाचा अड्डा केला, नुसत्या पुळ्या झाल्या. तो विंचू आहे ना, विंचू करंट लागलाय तुम्हाला आता. तो विंचू आहे ना, तो विंचू आहे ना, जर एखाद्याला चावला, एखाद्याला तर नांगी खाली टाकतो. विंचू चावलं, राहू दे, गेलं बॉम्बाला, विक्षेप न करो, तिथंच थांबा. तो विंचू जर चावला तर नांगी खाली टाकतो. आता शब्द ऐकायचा का? अहंकार नावाचा विंचू जर एखाद्याला चावला तर व्यक्ती मरण, पण व्यक्ती मरण आणि मरण, पण तो तर एकटा नाही, पण अख्खी खानदान घेऊन मरेल. बाबा अंकार निशी गणदास सापाने मिठी मारली की आनंद गेला. विठाला मी नावाच्या सापाने मिठी मारली, आता विक्षेप न करू, की आनंद गेला. अहंकार नावाचा विंचू चावला की आनंद, बोला ना, आनंद गेला. आणि हे दोन्ही आनंद गेले. तिसरा आनंद कोणी घातला? ऐका दादा ऐका दादा ते धुंपानं तर लय आवाज येतो. दोघं म्हणणं काय गेलं बॉम्बाला. मी नावाच्या सापानं मिठी मारली की आनंद गेला. अहंकार नावाचा विंचू चावला की आनंद गेला. आणि तिसरी एक जण आली, तिचं नाव आहे कोलाटीन. आणि कोलाटीन हा शब्द आपण वापरीत नाही. भांडण झाल्यावर मी काय तुझ्यासारखी, तुम्हीच म्हणा, आम्हाला नका कोत्यात आणू. मी काय तुझ्यासारखी, हा कोलाटीन नाही. आणि अजून झालं ना भांडण, आपण जर म्हणलं ना शेजारची बाई असं म्हणली, ती तिच्यातून कोलाटणीत काही
बारीक आहे का? पाया पडतो महिला मंडळ. कोल्हाटीन हा शब्द स्त्रीसाठी नाही. तुम्ही नको तसे अर्थ लावू नका. कोल्हाटीन या शब्दाचा अर्थ असा आहे जी शास्त्राच्या विरुद्ध वागते आणि शास्त्राची मर्यादा पाळत नाही. त्याला ओवी असे शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. जी मर्यादा पाळत नाही, जिच्याकडे धाक नाही, ते कोल्हाटणीचं नाव आहे माया. शब्द नीट आहे. काय नाव आहे? माया. आणि हा सगळा तमाशा कोणाचा आहे? मायाचा. इंद्रिकेचं वाक्य ऐकायचं का दुसरं? अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काहीच घेणं नाही. बोला तुमचं काय मत आहे? लोकांना काय? कोण बायको आहे? कोण बायको आहे? सगळे पुरुष उत्तर द्या मला. तुमच्या घरात सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे? बायकोवर. मेली तुमची बायको. तुमच्यातले किती बायको संग जायला तयार आहेत? बोटवर करा. तुमचा सत्कार करतो मी तो. अरे मेली नाही तरी बोटवर करीन तुम्ही. मेल्यावर कराल. हा तमाशा आहे. आणि हा त्या कोल्हाटणीचा तमाशा आहे. तिचं नाव माया. काही पोर म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. मेंदूत. पोरगी प्रेम करू शकत नाही. पोरगी फक्त एटीएम मोकळं करते, प्रेम करीत नाही. काही पोर म्हणतात त्याने मला शब्द दिला, तुला काही एकट्याला दिला नाही. तिघा जणांनी भाषा घातल्या. तो चौथा नंबर आहे. तू ही दुरी तयार ठेव. प्रियशी ती कोण? प्रियशी कोण? बायको. एक वाक्य सांगू. अंगातलं ताकद संपली, जग संपलं. लोकांना काय घेणं आहे? हे आता माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले लोक काल तारीख घेतील. लोकांनी हवा जायला लागली, उरफट बोलायला लागलं. बघ रात गई नाही महाराज. हे आपले इंद्रिकेचे वाक्य येते. काल खरे, आज खरे, उद्याही खरे. काय घेणं आहे लोकांना तुमचं? काही लोक म्हणतात समाज आमच्यावर प्रेम करतो. डोक्यातून काढून टाका. समाज बापाला उचलून आपटितो तो काला प्रेम करेल. सोडून द्या ही गोष्ट. तुम्ही फक्त खिसात भक्कम ठेवा तर जग आहे. आज एक मुलगा आईतून बघताय आहे की नाही? बोला. मग एक मुलगा जर आईतून उभेत राहत असेल तर एकच सून पोराला त्याच्या आईपासून बाजूला काढू शकते? शक्य नाही. काढलाय. इथं 6 जणी आहेत अशा बसेलेत माझ्या पुढं. नावा सगट उभ्या करीन. नावा सगट. मग मला सांगा, नवऱ्याच्या आईनं रक्ताचं पाणी केलं ही तिची चूक झाली? स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून तिला मुलगा मोठा केला ही तिची चूक झाली? तिची चूक काय? उपाशी राहून दुसऱ्याच्या शेतात काम केलं, रात्रीचं कालवून सकाळी गरम केलं झालं. बरे आणि 3 रंगाचं लुगडं नेसली. तिनं काय चूक केली मला सांगाला? तिला तुमच्या इष्टीशी घेणं नाही. तिच्याकडे पाहून तिचा मुलगा हसला तरी तिला समाधान आहे. तिनं कधी पोराकडे 1 एकर जमीन मागितली? तिनं कधी 1 एकर 1 तोळा सोनं मागितलंय? अरे उलट तुम्ही त्या नवऱ्याला लुटलंय, पण तिनं मुलाला लुटलं नाही. आणि तीच आई तुम्ही बोलायची बंद केली. खरंय का खोटं आहे? बोला. तरी त्या बिचारीचा जीव गुंततो. कारण ती ह्या गावात राहायला आली तर आली. तिचं असं म्हणणं आहे मला याच गावात नवरा करायचा आहे. कुणाचं केलं? बॉम्बाला कीर्तन. मायेचं. एक तर तिचा आणि याचा काही संबंध नाही, तरी ती राहायला आली आणि ती म्हणते मला याच्यातच नवरा करायचा आहे. आता याच्यात नवऱ्याला काही तोटा नाही. आतमध्ये आतलाही नवरे आतमध्ये लय नवरे. पण तिचं म्हणणं काय माहिती का? तिच्या 2 अटी बारीक आहे का? मी नवरा करीन याच्यातलाच, पण माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे ही पहिली अट आहे. म्हणजे नवऱ्याची आई कोण झाली पाहिजे? मीच.
आणि बायको कोण झाली पाहिजे? मीच. आणि दुसरी गोष्ट, मला दिवस नाही गेले पाहिजे, माझ्या नवऱ्याला पोरं झाली पाहिजे आणि मी मोकळी राहिली पाहिजे. मला काहीच नको, फक्त एक पाहिजे, माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. तिला विचारलं, बाई तुला याच्यातला कोणता नवरा करायचा? कारण याच्यात आतमध्ये नवऱ्याला काही तोटा नाही. तर तिनं याच्यात मी नावाचा नवरा केला. पती जन्मला माझे उदारी, विधान दयाची नोवारी, विधान दयाची नोवारी, विधान दयाची नोवारी, पहिलं सूत्र नव्हतं, अजून किचकच काय सांगत हा. परत मागण येतो, मी नावाचा साप, मी नावाच्या सापाने मिठी मारली की आनंद गेला. अंकार नावाच्या अंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद आनंद गेला. आणि तिसरी कोण आली? माया. तिनं काय केलं? याच्यात नवरा केला. आता त्या नवऱ्याचं नाव काय? गेलं बॉम्बाला कीर्तनाला. मी आता मी मुळात याच्यात राहिला होतास. आणि ती पाहुणी आली ती कोण आहे? तुम्ही आजारी आहे का? तुम्हाला बोलायला हरकत काय आहे? पाहुणी आली ती कोण आहे? माया आहे. आणि याच्यात आत कोण राहत होता? मी. तिनं केलं त्याच्याशी लग्न आणि मुळात तिनंच तो तयार केला. म्हणजे नवराय तोच, आई तीच. कोण? हा, माया. फिट बसला आता. आणि तिला दिवस नाही गेले, नवऱ्याला दिवस गेले. अरे देवाची लीला झाली, बुरबुर का होईना आली. नाही तर पाऊस कुठे? गेलं बॉम्बाला. तिनं नवरा केलाय. कोण? बरे मी. आता दिवस कोण गेलेत? हा, मीला. मग आता पोरं कोण होतील? मायाला होतील का मीला होतील? करेक्ट. म्हणजे नवऱ्याला पोरं होतील, बायकोला पोरं होणार नाही. आणि नवऱ्याला पोरं किती झाली माहिती का? 12. लई किचकटे. काय किती झाले? 12. आता 12 पोरांमध्ये 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पुरी. कोणला? गेलं बॉम्बाला. मीला. आता मीचे 6 पोरं ऐकायचे. 6 पटकन ऐका. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. हे काय झाले? पोरं. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा, तितिक्षा या झाल्या पुरी. 6 पोरं 6 पुरी. यांची आई माया, यांचा बाप मी. मग आता 12 पोरांची माहिती 1-1 मिनिटात ऐकायची का पुढे चालायचं? अरे पुढे चालायचं का ऐकायची माहिती? एका पोरांची माहिती ऐकायची का पटकन? एका वाक्यात ऐका. पहिला पोरगा आहे काम काम काम. आता लय बारीक ऐका, पोरं पुरी नीट ऐका. काम जर शरीरात तयार झाला, नीट ऐका, तर काम डोळ्यावाट बाहेर पडतो. नीट ऐका. आणि पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. नीट ऐका. एखाद्या गोष्टीचा काम शरीरात जर तयार झाला तर पाप पहिल्यांदा डोळ्यात तयार होतो. आणि डोळ्यानं पाप केलं की डोळा काही करू शकत नाही. डोळ्याच्या हातात काहीच नाही. डोळ्याच्या हातात काहीच नाही. ते पाप, तो डोळा राहू द्या. ते पाप, तो डोळा मना कपाट होतो. निडाय ना विठाल. विठाल विठाल
बायला पुढे सारखा बायला पुढे सारखा थोडं थोडं सारखा पुढे या बरं बायला सारखा पुढे गेला 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 पाऊस ती ह्या गावात ती ह्या गावात राहायला आली तर आली तिचं असं म्हणणं आहे मला याच गावात नवरा करायचा आहे कुणाचं केलं बॉम्बाला कीर्तन मायेचं एक तर तिचा आणि याचा काही संबंध नाही तरी ती राहायला आली आणि ती म्हणते मला याच्यातच नवरा करायचा आहे आता याच्यात नवऱ्याला काही तोटा नाही आतमध्ये आतलाही नवरे आतमध्ये लय नवरे पण तिचं म्हणणं काय माहिती का तिच्या 2 अटी बारीक आहे का मी नवरा करीन याच्यातलाच पण माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे ही पहिली अट आहे म्हणजे नवऱ्याची आई कोण झाली पाहिजे मीच आणि बायको कोण झाली पाहिजे मीच आणि दुसरी गोष्ट मला दिवस नाही गेले पाहिजे माझ्या नवऱ्याला पोरं झाली पाहिजे आणि मी मोकळी राहिली पाहिजे मला काहीच नको फक्त एक पाहिजे माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे तिला विचारलं बाई तुला याच्यातला कोणता नवरा करायचा कारण याच्यात आतमध्ये नवऱ्याला काही तोटा नाही तर तिनं याच्यात मी नावाचा नवरा केला पती जन्मला माझे उदारी विधान दयाची नोवारी विधान दयाची नोवारी विधान दयाची नोवारी पहिलं सुधरण अजून किचकच काय सांगत हा परत मागण येतो मी नावाचा साप मी नावाच्या सापाने मिठी मारली की आनंद गेला अंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद गेला आणि तिसरी कोण आली माया तिनं काय केलं याच्यात नवरा केला आता त्या नवऱ्याचं नाव काय गेलं बॉम्बाला कीर्तनाला मी आता मी मुळात याच्यात राहिला होताच आणि ती पाहुणी आली ती कोण आहे तुम्ही आजारी आहे का तुम्हाला बोलायला हरकत काय आहे पाहुणी आली ती कोण आहे माया आहे आणि याच्यात आत कोण राहत होता मी तिनं केलं त्याच्याशी लग्न आणि मुळात तिनंच तो तयार केला म्हणजे नवराय तोच आई तीच कोण हा माया फिट बसला आता आणि तिला दिवस नाही गेले नवऱ्याला दिवस गेले अरे देवाची लीला झाली बुरबुर का होईना आली नाही तर पाऊस कुठे गेलं बॉम्बाला तिनं नवरा केलाय कोण बरे मी आता दिवस कोण गेलेत हा मीला मग आता पोरं कोण होतील मायेला होतील का मीला होतील करेक्ट म्हणजे नवऱ्याला पोरं होतील बायकोला पोरं होणार नाही आणि नवऱ्याला पोरं किती झाली माहिती का 12 लई किचकटे काय किती झाले 12 आता 12 पोरांमध्ये 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पुरी कोणला गेलं बॉम्बाला मीला आता मीचे 6 पोर ऐकायचे 6 पटकन ऐका काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार हे काय झाले पोर आशा इच्छा वासना तृष्णा मनिष्णा तितिक्षा या झाल्या
पुरी बा 6 पोरं 6 पुरी, यांची आई माया, यांचा बाप मी. मग आता 12 पोरांची माहिती 1-1 मिनिटात ऐकायची का पुढे चालायचं? अरे पुढे चालायचं का ऐकायची माहिती? एका पोरांची माहिती ऐकायची का पटकन? एका वाक्यात ऐका. पहिला पोरगा आहे काम काम काम. आता लय बारीक ऐका, पोर पुरी नीट ऐका. काम जर शरीरात तयार झाला, नीट ऐका, तर काम डोळ्या वाटतं बाहेर पडतो. नीट ऐका. आणि पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. नीट ऐका. एखाद्या गोष्टीचा काम शरीरात जर तयार झाला तर पाप पहिल्यांदा डोळ्यात तयार होतो. आणि डोळ्यानं पाप केलं की डोळा काही करू शकत नाही. डोळ्याच्या हातात काहीच नाही. डोळ्याच्या हातात काहीच नाही. ते पाप, तो डोळा राहू द्या. ते पाप, तो डोळा मनाक पाठवतो. निराय ना विठाल मायला पुढे सारखा, मायला पुढे सारखा थोडं थोडं सारखा पुढे या बरं. मायला सारखा पुढे. गेला 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 पाऊस. बस 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 गेलं बॉम्बाला सगळं. काय होतं आता? कीर्तन बाहेर नाही गेलं, कीर्तन आत गेलंय. ऐकणाऱ्याला विक्षेप नको. मी हा आपलं काम हा शरीरात जर तयार झाला म्हणजे होतोच. तुला जायचंय का? मग नीट बस. तर पाया पडून सांगतो, काम पहिल्यांदा डोळ्यात तयार होतं. आणि डोळा काही करू शकत नाही. डोळ्याच्या हातात काय? खालीवर होईल नाही तर थोडा अर्धा होईल. याच्यापेक्षा काय करीन? काय करीन मला सांगा. डोळ्यात डोळा काय करीन? काहीच करणार नाही. आता नीट ऐका. डोळ्यात पाप आलं आणि डोळा इतका हुशार आहे, ते पाप स्वतः कट होत नाही, कधीच नाही. डोळा ते पाप मनाकडे पाठवतो. डोळा मोकळा राहतो. तो काय करतो? फक्त पाप तयार करतो आणि मनाकडं पाठवून देतो. मन इतकं हुशार. मन आपण म्हणतो चंचल आहे, पण सगळ्यात हुशार आहे. मन पाप स्वतः का घेतच नाही, ते पाप इंद्रिया का पाठवून देतो. किती हुशार आहे तो! हुशार आहे. पाप कुठून आलं? डोळ्यात. डोळ्यातून कुठे गेलं? बोला बडबडा. मनात. म्हणजे हे दोघं जण मोकळे झाले. डोळाही मोकळा झाला, मनही मोकळा झाला. आता ते कुठं आलं? इंद्रियात. आणि इंद्रिय काय करतात? इंद्रिय काय करतात? 10 इंद्रिय खवळले का विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. हो, माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे. इथं ज्ञानेश्वरी गाथा चालत नाही. इथं एकदा काम खवळला का साधू असू नाही तर कुणी असू, कार्यक्रम ओके.
हा, काही माणसं म्हणतात पहिला तो लई चांगला वाजवायचा पण नादी लागल्यापासून असं करतो, तो लई चांगला गायचा पण नादी लागल्यापासून असं करतो, पहिला तो लई चांगले कीर्तन करायचा. तसं नाहीये. आवाज वाढ, आवाज वाढ. मी तोंडची लावेलच आहे त्याला. ए तो काम आहे नीट आहे. आणि काम जर शरीरातला खवळला तर पुरील पोरं नीट ऐका, तो 7 गोष्टी करतो. कोणत्या ऐका? एक, काम तयार झाला की कामाला वय नाही, कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नाथ नाही, कामाला शील नाही, कामाला कूळ नाही, कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. आणि काम जर खवळला, तुम्ही मुलींचा अभ्यास करा, सगळ्या प्रेम करणाऱ्या पोरी, पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत. 13 ते 18. 12वीच्या मुलची पोरगी लवकर पळून जात नाही, पण पळून जायला फास्ट वर्ग 9वी 10वी आणि 11वी. आणि जेवढ्या पोरी पळून गेल्या, एकही पोरगी कधी विद्वान पोराबरोबर पळून गेली नाही. नाही नाही, पोरींचं वैशिष्ट्य आहे, पोरगी प्रेम करताना हुशार पोराच्या कधी नादीच लागणार नाही. नाही नाही नाही, पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. दरिद्री म्हणजे एकदम भंगरी, हिरीवरच्या मोटरी चोरीतो, पाईपलाईनी खोलितो, किबली चोरीतो, किबली, आणि मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो, आणि ती त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय. काय नटबा ती काय डोळ्यात. मुलींचा अभ्यास करा मला. आणि मुलीचं अजून एक वैशिष्ट्य आहे, मुलगी विद्वान, मुली विद्वान मुलाच्या कधी नादी लागत नाही, कधीच लागणार नाही. हुशार पोरावर पोरगीत प्रेम करणार नाही. केंद्रात पाहिला येणारा, बोर्डात पाहिला येणारा, PIची परीक्षा दिलेला, MPSC दिलेला, UPSC दिलेला, अशा हुशार पोराची पोर स्वप्नात सुद्धा गाठ घेणार नाही. हा, पोरगी भंगरी भुंगरी दरिद्रीच पोरावर करणार प्रेम. बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. खरं आहे का खोटं आहे? प्यार क्या होता है तो रोप उपटता है, उपटो. प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडताय, निवडो. प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पिताय, पिओ. आणि त्याच पुरी इंदुरीकरला शिव्या देतात, प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. 80% पोरी पळून जाऊन बापाची नाही पण स्वतःच्या आयुष्याची राख करून घेतली. बापाचा बिचाराचा तर अपमान झालाच, आईचा तर अपमान झाला, पण स्वतःच्या आयुष्याची राख करून घेतली. राख. काही पोरींनी बापाच्या घरी इकडचा तांब्या इकडे उचलला नाही, पण त्यांना 300 रुपये रोजानं कामाला जाते. खरं आहे का खोटं आहे बोला? इकडं तांब्या उचलला नाही. नाही नाही, तिची आई तिला चहा देत होती. आई म्हणायची, बाई तुला तास आहे ना, चहा टपकन घे, तासाला जाय, त्यात 2 बिस्किट टाक किंवा 2 बटर टाक, तेवढे खाऊन जाय. आई तिला बटर देत होती आणि ती आता बटरासाठी रोजाला जाते. कोण आहे माहिती का? तो काम आहे. आता लय उलट आहे, पुन्हा थोडं जड आहे. तुम्ही म्हणाली पहिलंच सुधारा ना आम्हाला. आणि पहिलं मंडळ पाया पडून सांगतो, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज मरू द्या, तिकडे उलथू द्या. माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा भाऊ म्हणून ऐका. आम्ही तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला बोलू शकतो आणि भाऊ म्हणून बोलू शकतो. मुलीवर जबाबदारी आईनंच धोका दिला हे ध्यानात ठेवा. आईला मुलीचे सगळे चाळे माहीत असतात. आया फक्त भामट्याचं सोंग घेतात, नाही तर सगळं कळतं आईला. काय म्हणणं आहे तुमचं?
प्रेमात पडली पोरगी तुमची, तुम्हाला माहित नाही? नाही माहित? घेवर माहीत शपथ माहित नाही? माहित नाही का आपली पोरगी रविवारी शाळेत जाते, जाताना दप्तर नेत नाही, तुला कळत नाही? मुलीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून येतो तुम्हाला कळत नाही? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. गरीबाला इज्जत महत्वाची आहे, इस्टेट महत्वाची नाही. एखादी मुलगी जर पळून गेली तर त्या आईला आयुष्यभर समाजामध्ये खाली मान घालून जगावं लागतं. लोक विसरतात तो भाग वेगळा, पण तिचं मन तिला विसरत नाही. तिला कधीतरी आपण अरे लोक विसरून जातात तो भाग वेगळा, पण मन विसरत नाही. मग समजत नाही का आईला सगळं माहिती आहे. बोला तुमचं काय मत आहे? पोरगी पळून गेलो आई म्हणती मला अंदाज आलता. तू काय ध्यानाला बसली? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका ह्या. तुम्ही पोरांचे आणि पोरींचे फाजील लाड केल्यामुळं तुम्ही कुटुंब संपून टाकलंय. महिना मंडळ पाया पडतं तुमच्या. नवऱ्याचं सगळंच ऐका असं माझं मत नाही, पण पोरांना आणि पोरीला नवऱ्याची भीती तरी दाखवा. आता तुमच्या पुढं कोणाला बोलता येत नाही तो भाग वेगळा, तुमच्या पुढं कोणाचं काही चालत नाही तोही भाग वेगळा, आणि तुम्ही कोणाला कवडीचं जुमानत नाही तोही भाग वेगळा. नवऱ्याला मानान त्याच्या पाया पडा ह्या मताचा मी नाही, पण निदान तुम्ही पोरांना भीती तर घाला. काय शाळेतून उशिरा आली, तुझ्या बापाला कळलं तर बोलेल, एवढं तर म्हणा. एवढं म्हणा. पोरगा आला ना, आईला म्हणला आई मला सहलीला जायचंय, त्यांना विचारू दे, निर्णय घेऊ नको. पोरगा बाहेर गेलो नवऱ्याला सांगा त्याला पाठवू नका सहलीला, त्याचे मित्र नालाय की उद्या पोरगा वाया जाईल. हे काम नाही का तुझं? तुम्ही पोराला म्हणताय त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. खरंय का खोटंय बोला? पोरगा गेला प्याला, पोहायला गेला धरणात गेला. खरंय का खोटंय बोला? आज तुम्ही पोरांचे आणि पोरींचे फाजील लाड केल्यामुळं जिंदगी घराची संपून टाकली. बोला तुमचं काय मत? आता पुढचं वाक्य आहे का? काम शरीरातला तयार झाला, आता लय उलटे उत्तर आहे, आणि तो जर पुरा झाला नाही तर लगेच क्रोध तयार होतो. किती किचकटे पहा. तयार झाला काम, पहिला आला डोळ्यातून गेला मनात, मनातून गेला इंद्रियाने काय त्याला साथ दिली म्हणजे दिली, आणि तो काम जर पुरा झाला नाही तो क्रोध तयार होतो. आणि जेलमधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहे. नाही तर खून करायला काय दुपार लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काय दुपार लागत नाही, पण त्याचं फळ वाईट आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला, फळ वाईट आहे. महिला मंडळ राग आकळा. एक वाक्य सांगू, 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. आता समजा एखाद्या बाईनं विहिरीत उडी टाकी ना करायला, तिथं भरलं ती गेली. तुम्ही उडी टाकून मागच्यांवर फरक काय नाही. तो 10-12 दिवसात बायको करणारच आहे, आणि त्याला बायको मिळणारही आहे. पण तुम्ही तुमच्या आईबापाला दुःखाच्या खाईत का लोटता? का गुजीरवाल्या मुलांना वनवास देता? अरे त्यानं दुसरी आई किती जरी सुंदर आणली तर त्या पोरांची ती आई होणार आहे? आई होणार आहे? अरे ती आई पुस्तकातली होईल, ती आई कवितेतली होईल, मग ती आई होईल नाही. आणि तुम्ही तुमच्या मुलाबाळांना बरबाद का करता? काय तुमच्यावर संकट आहे? आणि वरून तुम्ही म्हणायचं आम्हाला सासूरवास आहे. सासूरवासच नाही, खरा सासूरवास यांना आहे. यातले निम्मे लोक काही कीर्तन संपल्यावर घरी जाण्याच्या मूडमध्ये नाहीत. निम्मे आता उगाच इलाज नाही म्हणून घरी जातात. फक्त बोलायचं नाही कोणी. माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला की त्याने मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. आणि या जगाला खरं चालत नाही, इथं खरं चालत नाही. नाही तर अख्खं कीर्तन तुम्ही खरं ऐकलं का खोटं ऐकलं आहे का? चांगली पोरगी फटकावल्यावर काय करी पोरगी? पण आईचे लाड आहेत आईचे.
आणि त्याचा परिणाम इतका वाईट झालाय महिला म्हणलं तुम्हाला एकाच मिनिटात सांगतो राग येईल. आज बापांवर कर्ज नाही पोरांवर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये पोरावर कर्ज आहे आणि याला सगळ्याला जबाबदार आई आहे. पोरगा दारू पितो तुम्हाला माहित नाही. पोराला प्रियशी तुम्हाला माहित नाही. पोरगा वाईट पोरांच्या संगतीत आहे तुम्हाला माहित नाही. अरे पोरगा दारू प्याला तरी तुम्ही त्वचेवर पांघरून घालायचं. पोरगा हरला तरी तुम्ही पांघरून घालायचं. काल चालेल किती. आज बापानं जमीन विकून कर्ज काढायचं. पोराला मोबाईल शॉपी टाकून दिली. पोरानं दुकान टाकलं. गेम सुरू केली. 3,000 लावले 9,000 आले. 9,000 लावले 41,000 आले. 1.5 लाख गेले. दुकान विकलं. इकलेले 3 जण इथं बसले. मजा मारायच्या पोरानं आणि कर्ज करायचं बापानं आणि पोराशी बाजू कोणी घ्यायची आईनं. आणि वरून आईनं म्हणायचं 3 लाख म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का. बोला ना बोला. मला कशाला बोलायला. इस्टेटीला का काढे लावायचे का. 10 गुंठे इका पण दाद्याचं कर्ज इकली. कर्ज फिटलं. दाद्या मोकळा. दाद्या प्यायला लागला. बाप म्हणला आपला दादा तर पेतोय. हे बा माझ्या पोराची चव नका घालू. तो काही कायम पेत नाही. दाद्यानं आणली कोणची पोर घरात आणू द्या. माझा दादा किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं. त्यानं कोणची का होईना पण मी नाही म्हणलो बरं का तुम्हीच म्हणला. कोणची का होईना पण आणली. हाय तिला पहिले एक पोरग मग त्याला काय होतंय. चला खरंय का खोटंय का. आणि याच्यामुळं वाटुळं झालं. वाटुळं आता उलट आहे का लय किचकट आहे. काम तयार झाला तो काय पुरा झाला नाही. मग कोण तयार झाला. क्रोध. आता ऐका. आणि काम जर पुरा झाला पुरा तर ती गोष्ट वारंवार मिळावा असा लोभ तयार होतो. लोभ ती मलाच मिळावा आणि मग मत्सर तयार होतो आणि मग मी अहंकार तयार होतो आणि माणूस सरळ नदीवर जातो. माणसं म्हणते असं का झालं. तसं नाही आहे. तसं याच्यात देवाला 2 मुली आहेत. किती 2. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भूपाळी. नीट ऐका. विरहिणी याचा अर्थ महिला मंडळ नवरा खराब आहे सासू सासरे चांगले आहेत तुम्ही नांदू शकता का. आता हे काय गाठ्यातलं उत्तर आहे का. अरे हा माना नाही तर नाही म्हणा ना. नवरा खराब आहे सासू सासरे चांगले आहेत तुम्ही नांदू शकत नाही. उत्तर सांगू. ज्याने शरीर दिलं त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय. आणि जो भेटण्यासाठी आपण जन्माला आलोय हे गाड्या घेणं बंगला बांधणं बायको करणं पोरं पैदा करणं हा का पराक्रम आहे का. हा. आणि म्हणून तिचं नाव आहे विरहिणी. आणि आजच्या कीर्तनात आपल्याला विरहिणीचा विचार करायचा नाही कारण अभंग भूपाळीचा आहे. हा. आता भूपाळी म्हणजे काय. ती भूपाळी या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. कोण बुद्धी. आणि ती बुद्धी नावाची मुलगी ह्या गावात जन्माला आली. इथं जन्माला आली आणि ती मुलगी वयात आली. आणि पूर्वी असा नियम होता मुलीचं लग्न बाप जमवायचा. बाप ज्या मुलाला देईल मुलगी त्याच मुलाबरोबर मुलीनं नांदायचं असा पूर्वी नियम होता. आता तसं नाहीये. मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल ते शिंगरू आपण जावाई म्हणून लोकांनी घ्यायचं. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही. पण पुरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत आणि पुरी तो कुटाणा केल्याशिवाय
ए पोरीनो, आणि ती पोरगी आली लग्नाला. कोण? बॉम्बाल बुद्धी बुद्धी बुद्धी. आणि बुद्धी नावाच्या पोरीनं यशात नवरा केला. त्या नवऱ्याचं नाव आहे काम. साखळी पहा किती मोठी आहे. नवरी आहे बुद्धी, तिचा नवरा आहे काम, आणि काम नावाच्या नवऱ्याची आई. आई म्हणजे हिची कोण होईल? सासू. बरोबर आहे. त्या सासूचं नाव आहे वासना. लई किचकटे बरं का. नवरी भोपाळी, नवरा बोला ना काम, त्याची आई म्हणजे हिची कोण? सासू. त्या सासूचं नाव आहे वासना. वासनेचा नवरा मग हिचा कोण झाला? सासरा. त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आणि दंभ नावाच्या सासऱ्याला 4 पोरी आहेत. त्या 4 पोरी हिच्या कोण झाल्या? नंदा. करेक्ट. आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना या झाल्या नंदा. आणि हे काम क्रोध हे झाले दीर. आणि ती पोरगी ह्या गावात नांदती. काला भजन करीन मराय एवढं गाचपाणी याच्यात आले हो नाही. आणि गावात बसला सप्ताह. कावळे महाराजांच्या नियोजनाखाली सप्ताह बसला. ग्रामस्थ आले आणि ते पुरीचा बाप तिला आणायला गेला. बाई आपल्या गावात सप्ताह बसला, इंद्रिकडचं कीर्तन आहे, चाल. पोरगी म्हणली मी येते, पण त्यांना विचारा. त्यांना म्हणजे मालकाला. जावई बुवा मुलगी पाठवा. काय मामा माझं काय चालत आहे या घरात? मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. माझ्या आईला विचारा. येईन बाई, येईन बाई, येईन बाई, मुलगी पाठवा. काय आई बुवा, दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वट्याव भुकती, मी घरात भुकते. तिचंही कोणी ऐकत नाही, माझंही कोणी ऐकत नाही. याई बुवा, याई बुवा, मुलगी पाठवा. अहो मी तर वांग्यातलाय. मग त्या पोरीचा बाप पुरी जवळ गेला. लय किचकिट कीर्तन राहत ऐकायला. पुरीचा बाप पुरी जवळ गेला. बाई रडला. पुरीचा बाप रडला. म्हणला मी आलतो न्यायला, पण तुला काय पाठवलं नाही. पोरगी नांगाट होती, कारण बायकोचं कधी ध्यानात ठेवायचं. बायको सगळ्यांचं बोलणं सहन करील, तिच्या बापाबद्दल बोललेलं सहन करणार. हा नाही नाही, आता नाही, पूर्वी. आता पोरगी नवऱ्याला म्हणती मा बाप माझा दुश्मन आहे. आपल्याला जास्त त्रास बापाचाच झाला, नाही तर आपण 10वीलाच पडून गेलो असतो. माझा बाप कडक असल्यामुळं मला 12वी पर्यंत थांबवलं. ती पोरगी बापाजवळ गेली. बाबा डोळ्याचं पाणी पुसा. का तुम्ही माझ्या दारात येऊन रडले ना, तर हा माझा अपमान नाही, तुमचा अपमान आहे. बाप म्हणला का? पोरगी म्हणली बाबा तुम्ही जर माझं लग्न काम नावाच्या नवऱ्याशी करून दिलं नसतं तर तुम्हाला ह्या गावात रडायची वेळच आली नसती. काय भाषा आहे? कामेने दे चित्तने दे बोलिया सत्ता
नळाचं पाणी पुसा पाणी. अगं बाई, माझा अपमान झाला. पोरगी म्हणली तुमच्या अपमानाचा बदला मी कसा घेणार आहे ऐका. काय करशील? काम नावाचा नवरा भजनात गुंतवेल. शब्द नीट. काम नावाचा नवरा मी भजनात गुंतवेल. वासना नावाची सासू मी नामात तल्लून करून देईल. दंभ नावाचा सासरा मी घराच्या बाहेर काढून देईल. आणि त्या 4 नंदांची मी लग्न करून देईल. आणि त्या 4 खुटा उपटी गेल्या का या 6 दिरांना मी वाहिलं काढून देईल. हा किती अवघड आहे. नवऱ्याला मी भजनात गुंतवीन, सासूला मी नामात तल्लीन करीन, सासऱ्याला घरातून काढून देईल. कोणता सासरा आहे? दंभ. आणि त्या 4 नंदा आहेत ना त्या खुटा उपटी, त्यांचं लगीन करून देईल. म्हणजे त्यांचं तिकडं वाटलं झालं. आता शिल्लक राहिले होते 6 दीर. आणि 6 दिरांना मी वाहिलं काढून देईल. आणि मी एकटीच राहील बाबा. आणि एकटी राहिल्यानंतर अखंड नामचिंतन करील. आणि माझ्यात बदल काय होईल? हजारो सूर्याचं तेज जरी एकत्र आलं तरी माझ्या ज्ञानाचा प्रकाश त्याच्याही पेक्षा जास्त राहील. कसा? आपण तुम्हाला काहीच कळलं नाही. शाळेतले पोरं सरळ बसा भटकान, बैठे बैठे सावधान. सावधान आहे काही? सावधान कळत का तुला? सावधान. तू कितीला आहे रे? 7वी? सीमीला आहे का मराठीला आहे? त्याला काय माहिती. तू कितीला आहे? 6वी? सीमी का मराठी? सीमीला आहे का? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. तू कितीला आहे रे? 7वी? सीमी? हा, अरे 6वी का 7वी? सीमी का मराठी? सीमी. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. तो काय संबंध आहे? तू कितीला आहे रे? 5वी? सीमी का मराठी? सीमी. आय आय ए 5वीला आहे तू? तू कितीला आहे? 8वी? सीमी का मराठी? मराठी. दिशा किती? दिशा 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 किती आहेत? हा, 4. किती आहे रे? शाळेत मरू दे. दिशा किती? 11. दिशा किती रे? 8. दिशा किती रे? 4. दिशा किती रे? ए इकडे. दिशा किती आहे? किती रे? 8. 8. दिशा 10 आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, वर,
आणि खाली ज्ञानाचा प्रकाश दश दिशांना गेला. तू कितीला रे लपला तो? 5वी. सीमी का मराठी? घड्याळाला काटे किती? 2. 2 काट्याचं घड्याळ कुठून आणलं? तू कितीला रे? 7वी. 6वी. तुझ्या मागचा कितीला आहे? 4थी. 5वी. बापाच्या बायको टिंब म्हणतात. काय म्हणते बापाच्या बायकोला? वाईफ. बापाच्या बायकोला काय म्हणते? मदर. काय म्हणतात रे बापाच्या बायकोला? 8वीला. आणि यांच्यासाठी तुम्ही इस्टेट कमावली म्हणजे तुम्ही हलकत आहे का चांगले? काही नाही. मग आजपासून महिला मंडळ 27 वर्षाचा सप्ताह आहे. कौतुक अख्ख्या गावाचं केलं पाहिजे, एवढा मोठा सप्ताह आहे. कौतुक पंगत घालणाऱ्यांचं केलं पाहिजे. मग महिला मंडळ अख्ख्या 2 तासाच्या कीर्तनात मी तुम्हाला शब्द सुद्धा बोललो नाही. आता बाकी मी एक काम सांगणार आहे, ते तुम्हाला आजपासून करावंच लागेल. सांगू का नको बोला? गॅस वट्याजवळ स्वयंपाक करताना, वांगे कापताना, बटाटे कापताना, तांदूळ निवडताना, मेथी खुडताना जेवढं बसतो आपण तिथं मुलाला आणि मुलीला घेऊन बसा आणि 3 जण हरिपाठ करा. उद्या 5 तारीख आहे, एकादशी आहे, श्रावणातली एकादशी पहिली. उद्यापासून सुरुवात करा. पोराला आणि पुरीला जवळ घ्या. देवळात जाऊन टाळ्या वाजून करा असं मी म्हणणार नाही. बटाटे कापताना, तांदूळ निवडताना एक जण पुढं म्हणा, एक जण मागं म्हणा. 2-4 दिवस पोरं येडेवानी करतील, पळून जातील, लगविल जातील, धरून आणा, ग्रहपाठ लिहायचं म्हणतील. पोरं आहे ते लिहिणार तर नाही, पण पाठी घेऊन बसतील, पुस्तक घेऊन बसतील, स्टडी करायचा म्हणतील, अभ्यास करायचा म्हणतील. ते पोरं आहे ते भूगोलाचं गाईड काढतील, मराठीची वही काढतील, ते काही करतील. त्यांना नादी लावा. कॅडबरी द्या, घरातली एखादी वस्तू खायला द्या, थोडी शेंगा भाजून द्या, शेंगदाणे भाजून द्या. एक 8 दिवस तुम्ही जर असा प्रयोग केला तर 8 दिवसांनी तुमचं पोरगं तुम्हाला म्हणेल मम्मी हरिपाठ राहिला. आणि 1 महिन्याने तुम्हाला हरिपाठ करायची गरज नाही. पुढच्या भाद्रपदातल्या एकादशीला तुम्ही मला फोन करून सांगा, तुम्हाला हरिपाठ करायची गरज नाही. इंद्रियाला जर छंद लागला तर माऊली आपोआप 5 वाजता हरिपाठ करून घेते. आपोआप थोडे अभंग मागं पुढं होतील, कारण आपलं चित्त चंचल आहे. आणि चंचल चित्त असल्यामुळं आपलं भाजी करताना जरी हरिपाठ करायचा म्हणला तरी तेलाचा आणि मिठाचा हिशोब आपण काढतो. थोडे अभंग मागं पुढं होतील, पण 1 महिन्यात माऊली तुमच्याकडून आपोआप हरिपाठ करून घेईल. आणि 1 महिन्याने मला प्रयोग सांगा, घरातलं वातावरण आपोआप बदलेल. देवघरात ज्ञानेश्वरी ठेवा, ज्ञानेश्वरीला हळद कुंकू व्हा, रोज ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या. 8 दिवसातून एकदा फडकं धुवून काढा, ज्ञानेश्वरी गुंडाळून ठेवा. 1 महिन्यामध्ये तुम्हाला माऊली 2025ला सुद्धा कृपा करते, एवढं ध्यानात ठेवा. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, घरांमध्ये जर पारमार्थिक वातावरण नसेल तर या गावातले लोक ध्यानात ठेवा. सप्ताह करायचा आहे, एकत्र या. मंदिर बांधायचं आहे, एकत्र या. जत्रा करायची आहे, एकत्र या. पण काय असेल ते म्हणणं एकमेकाच्या समोर बोला. पण गावातल्या पोऱ्यांना सांगून ठेवतो, मोबाईलचे ग्रुप वापरू नका. सप्ताह तुम्हाला पटला नाही, तुम्ही सासरवाडीला राहायला.
2-3 दिवस कीर्तन तुम्हाला पटलं नाही त्या दिवशी तुम्ही गावात येऊ नका, पण एकमेकाची बदनामी ग्रुपवर करू नका, ध्यानात ठेवा. एकत्र बसा, तडजोड होईल, थोडी शाब्दिक चकमक होईल, पण एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण होईल. आणि ते कमेंट टाकणारे जे खाली आहेत, कमेंट टाकणारे एखादा तरी खुब्यातून काढला पाहिजे, ध्यानात ठेवा. कमेंट टाकणाऱ्याला तोंडाने कधीच सांगू नका, असा पिसवा धरून की त्याचे दोन्ही बॉल सटकले पाहिजे, त्याला चालताना. तुम्ही म्हणाल महाराज असं तडतडीनं का बोलला? एक केस कमी आहेत माझ्या अंगाची, एवढी गावं पाहिलीत मी. पाया पडून सांगतो, मोबाईलमधल्या आणि स्टेटसच्या आणि इंस्टाग्रामच्या खुनापर्यंत गोष्टी गेल्या. आज जर कमेंट पायी आणि इंस्टाग्राम पायी स्टेटस पायी जर दंगली होत असतील आणि खून होत असतील तर इंदुरीकर बोलतो याच्यात गैर काय? काय गैर आहे? आज कालची दंगल तर कालचं साधं झालंय का? आणि कशामुळं झाली? मोबाईल. कशासाठी तुम्ही मारामाऱ्या करता? कशासाठी एकमेकाची बदनामी करायची? आणि ग्रुपवर कोण बोलतो माहिती का? ज्याची तोंडावर बोलायची लायकी नाही तोच बोलतो. तुम्ही तोंडावर बसा. काय समजा तुम्हाला आमचं कीर्तनातलं एखादं वाक्य नाही पटलं, महाराज हे वाक्य तुम्ही वापरू नका, आम्ही जर बदल नाही केला तर मग बोला ना. तुम्ही जर आम्हाला म्हणले महाराज हे वाक्य तुमच्या तोंडातून काही काही गेलंय, पण त्या वाक्याला परत जपा, तर आम्ही ते वाक्य बोलताना त्याचा विचारच करणार ना. आता मी शिष्टीवाल्याला म्हणलं आवाज वाढव, त्याने वाढवला, विषय लगेच कमेंट्स. इंदुरीकर सिस्टीमवाल्यावर भनकले लगेच खाली कमेंट, तो नालायकाचे म्हणजे मी. आणि मला नालायक म्हणाला आतली चड्डी नाही, तो मला नालायक म्हणतो. हे पिसावलंच पाहिजे. तुमचं काय मत आहे? एवढी शिंगर दारू पितात आणि आई बापांना कळत नाही. महिला म्हणलं 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात, 93. आणि सगळ्याला जबाबदार तुम्ही आहे, सगळं. आज बापानं पोराला खांदा द्यायचा कोणता नाही? आज पोराने मारायचं आणि बापानं जगायचं काय? त्याला आयुष्यात चूक केली काय? चूक केली? रात्रीचं कालवून त्यानं सकाळी गरम करून खाल्लं. बिचाऱ्याला बापानं काय बाप केलंय? आज आई मुलाच्या अंत्यविधीला ह्या 4 वर्षात आहे का नाही बोला. आणि इंद्रिकर बोलला का लोक म्हणतात त्याची तारीख ना घेऊ का? तो काही बोलतो. मी याला मिळाय का? मी कवठाला आंबा म्हणतोय? मी फक्त तुमची लाल करीत नाही म्हणून जड जाते. कारण लोकांना कीर्तनकार सुद्धा लाल करणारी लागतो. ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर 15 मिनिटं, ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर 15 मिनिटं, ज्याचं पाकिट गुतलंय त्याची 1 तास, आणि ते आपल्याला जमत नाही. म्हणून मी सगळ्या महाराजांपेक्षा मागं राहिलेला माणूस आहे. मी मोबाईल वापरीत नाही मी, आपली परिस्थिती नाही. हे गायक वादक येणेकरी चोपदारांपेक्षा मी मोबाईलच्या बाबतीत गरीब माणूस आहे. मी मोबाईल वापरीत नाही, कधीच मोबाईल वापरीत नाही. हा एक खोकं आहे आपलं, ते बी लोकच देते, अजून विकत नाही घेतलं कधी. त्याला 1-2 वर्षाचं कार्ड टाकून देतो, पुन्हा डोक्याला ताण नाही. आणि तो सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी एकच वाक्य बोलणार, येस नो, उलट तिकडं, काय घ्यायला नाही. आणि मोबाईल न वापरण्याचा फायदा सांगतो तुम्हाला, आराम होतो, वाचन होतं. जर वाचन झालं नाही तर आज 7 दिवस जर पुस्तक उचकलं नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही ना कोणी. त्या का गप्पा आहे का? आणि मूर्खासारखे त्या मोबाईलला कमेंट टाकायचं आणि याने त्यांना नाव टाक. मला एक सांगा, शाळेत शिक्षकाने मुलाला मारलं, मुलासाठी आहे का शिक्षकासाठी आहे? मुलाला. मग त्याचा व्हिडिओ शाळेच्या बाहेर पडायचं काम काय? मग शाळेत मोबाईल नेतं कोण? आणि शिक्षक विद्यार्थ्याचा कान धरताना त्याचा व्हिडिओ बाहेर पडतो कसा? याचा अर्थ पोराकडे मोबाईल, अरे बोला ना, आहे. शिक्षक बोलताना त्यानं तो मोबाईल चालू, हे पुढे मोबाईल बंद करते, याचा अर्थ त्या पोरानं तो मोबाईल चालू केला. आणि तो व्हिडिओ कोणाच्या ताब्यात पडला? गावच्या पुढाऱ्याच्या. त्याला कुत्रं विचारित नव्हतं, त्याला ती सापडली संधी लाल करायची. त्यानं लगेच गुरुजी गाठवला. पहा,
गावच्या विकासाचा माझा वाटा आहे. तू कधी शाळेत गेलता? कोणत्याही गावातल्या ग्रामपंचायत सदस्यानं मला त्याच्या गावातल्या शाळेचा पट सांगा किती आहे. केव्हा गेले तुम्ही शाळेत? आता 15 तारखेला जातील शहाणपणा करायला. आणि 15 ऑगस्टला असे कपडे घालून जातो जस काय यानंच इंग्रज स्कूल लावली. पोरांच्या गोळ्या खातून चालला घरी. 90% लोक समाजात फक्त मानासाठी जिवंत आहेत. बस फक्त मान पाहिजे, काही नाही, फक्त मान. म्हणजे भांडण्याचं कारण काय आहे? मान. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, मान पैशाने मिळत नाही, मान दडपशाहीने मिळत नाही, मान कर्तृत्वाने मिळावा लागतो. म्हणून तर अब्दुल कलामांचा फोटो शाळेत आहे, म्हणून तर सावरकरांचा फोटो शाळेत आहे, टिळकांचा फोटो शाळेत आहे. आणि माऊली तुकोबाची मंदिराच्या मंदिर आहेत ते कर्तृत्व नाहीत. अशा गप्पा मारून 90 पिऊन तुमच्या बापानं पाहिलं होतं का कीर्तीवाड? संध्याकाळी बायको देखणी करायची, धाब्यावर जेवायचं. तुझ्या बापानं परपंच केला होता. हंड्या रोट्या 22 मोकार रोट्या हल्ल्या अख्या रात. फॅन लावलं तरी वाज जाईना घरात. काय खायच्या आकली नाही, चालायच्या आकली नाही. मोठं 4 जण पेले फुल एवढेच होते, कबरे बांधे 12वीलाच होते, टाईट झाले. आणि मोटरसायकलवर बसले 4 कुठं बसलेला असन? कॅरेजवर. तंगड्या फाकेल. चाल एवढं धडाकलं, दोन्ही बॉल सटाकले. मी आलं आणि त्याच्या दहाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी? दहाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटाकल्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरी? हे खरंय का? जरा पोरांना शिस्त लावा, जरा मुलीचा मोबाईल 5-6 दिवसातून उचकीत जा, त्यातले मेसेज वाचित जा. आपल्या घराची क्रांती कुठवर गेली? आज गायक आले. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ज्ञानेश्वरी सामाजिक पराई 16 अखंडारिनाम सप्ताह धनगर विठोबा देवस्थान ट्रस्ट, गंजी मंडळ, माऊली भजनी मंडळ, कचरेवाडी, मुंबईकर, ग्रामस्थ अहिल्यादेवी प्रतिष्ठान, बजरंगबली मित्रमंडळ. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा.